उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली असे आमचे लाडके मित्र चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये कुसून गावची शान मान एका साईडला सचिन जर्सी नंबर 1 तर एका साईडला विराट कोहलीची आठवण करून देणारा जर्सी नंबर वैभव चोपदार इन ऍक्शन ज्याच्या पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला असा की हार्ड फलंदाज नक्कीच हार्ड लक बॅड लक आरदेव संघ तुमचा देखील चांगला खेळ राहिला धन्यवाद नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील मित्रांनो नक्कीच अश्विन आपल्या मित्रांनो आपल्याला मोठं करायचं ज्या अश्विननं आपल्याला नाव दिलं खेळ दिला ना त्या अश्विननं आपल्याला मित्रांनो मोठं करायचं नक्कीच चांगला खेळ राहिला दोन्ही टीमचा आज असतील आमचे वरपेवाडी संघाचं आयोजन लाजवाब आयोजन पाहायला मिळते चमचमच्या ट्रॉफ्या मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर चांगलं पाहायला मिळतंय सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ राहिला चला मॅचला सुरुवात करूया पंच सोपानवर थोडं स्पीडअप करायचंय नक्कीच चांगलं आयोजन पाहायला मिळते आपल्याला वरपेवाडी गावाकडून नक्कीच मैत्री चषक मैत्रीचा एक उदाहरण म्हणून काय असताना मैत्री चषक मैत्री जपण्याचं उदाहरण म्हणजे अर्थातच मैत्री चषक 2025 मोरया 11 वरपेवाडी गावाची शान बाण गावाची मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं ना अशी एक स्पर्धा मैत्री चषक सर्व क्रिकेट रसिकांचे आनंद शेळके तुमचं देखील सहर्ष स्वागत वेलकम आनंद शेळके पांढरेपाने टीम यायचं आहे सर्व मान्यवर स्टेजवरती यायचं दादा आनंदा 3 ओव्हरची मॅच असेल नक्कीच पांढरेपाने संघाचे सर्व गाव मंडळी नक्कीच यायचं आहे पाचगणी देखील टीम आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल अरुण असेल चला स्पीडअप करायचं मित्रांनो कॅमेरामॅन बंद पडला चला वेलकम मॅचला सुरुवात करायचं मित्रांनो मनोज तुझं देखील सहर्ष स्वागत इन ऍक्शन उभरता सितारा ज्याच्याकडे पाहून सर्वांच्या पोरींच्या जीवाला जीव लागतो असा मनोज आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन पाहायला मिळेल थँक्यू मनोज यायच्या स्टेजवरती बसून घ्यायचा मित्रा चला मैदानाच्या आतमध्ये पंच मॅचला सुरुवात करायचंय मॅच नंबर 2 चांगली पाहण्यात जोग टीम एक एक मॅच जिंकून आले दोन्ही संघ एका साईडला कुसून संघ वैभव चोपदार इन ऍक्शन पहिला चेंडू मॅच ऑन ग्रीन सिग्नल हो या वेळेला टप्पा चांगला होता अचूक दिशा पंच आपल्याकडे फिरतात पंचाने थोडीशी कसरत केली पहिला चेंडू वाईट आलाय वाईटच्या स्वरूपातील एक धाव संघाचा श्री गणेश आज आलाय कुसून संघाचं जेवढं कतो करो ना तेवढं कमी असेल मित्रांनो कुसून संघ ना एक लाजवाब संघ आहे कृष्णा चोपदार कॅप्टन असतील वैभव चोपदार असेल काय पाहायला मिळतो आपल्याला खेळ लाजवाब हो जसा कुसून संघाचा लाजवाब प्रयत्न केला तसा ऑफ साईडला चेंडू चाललाय वन बाउन्स हो यावेळी थोडीशी ग्राउंडची कसरत पाहायला मिळाली चेंडू पडला परत पाटे आला थोडासा आपल्याला पाहायला मिळतो हुंबरवाडी संघ थोडासा हार्डलक करून चांगला असेल पाहायला मिळतंय थोडाशी त्यांच्याकडून चांगली बाजू पाहायला मिळते चेंडू चांगला खेळला होता वैभवने 2 धावांनी धावफलक पुढे ढकलते जाऊन पोहोचते 3च्या घरात एक चेंडू 3 धावा चांगली मॅच गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो प्रवीण दुसरा चेंडू हो यावेळी चाबूक शॉट पंच केलाय क्षेत्ररक्षक पसला की काय झेल खाली क्षेत्ररक्षक असेल विकेट हो ही झेल ड्रॉप झेलचा प्रयत्न मित्रांनो पाहायचा मित्रांनो थ्रो मारल्यानंतर पाहायचा मित्रांनो पाणी द्यायचं विशाल नक्कीच कोणालाही दुखापत होऊ नये मित्रांनो थोडं डोक्याला लागलं लगेच पाणी द्यायचं केबी सर नक्कीच आपले केबी सर असतील तिथे उपलब्ध नक्कीच केबी सरांचं तेवढं कौतुक करणं मित्रांनो कमी असेल जिथे कमी इथे केबी सर उपलब्ध नक्कीच मॅचला सुरुवात झाली
थोडीशी काळजी घ्यायच्या मित्रांनो. वाईट प्लस 1, 2 धावा असतील. नक्कीच थोडीशी काळजी घेऊन मित्रांनो खेळायचं. नक्कीच थोडंसं काळजी घेऊन खेळणं आपलं मोठं आपल्याला करायचं आहे मित्रांनो. घरदार झपायच्या त्याच्यानंतर खेळायचं आहे. प्लीज गणेश थोडा स्पीडअप करून स्प्रे बघायचा आहे गणेश. ओहो यावेळेला काय झालं इकडं पाहतो तो इकडं पाहता पाहता यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन मोठा मासा मोठा गडी बाद. वैभव चोपदारची विकेट म्हणजे हुंबरवाडी संघाला लागलेला एक चांगला बॅटल म्हणजे वैभवचा धक्का. धक्का क्रमांक 1 वैभव बॅक टू डग आउट. नक्कीच कोसरूळ संघाचा एक सितारा धावफलक जाऊन पोचले. 7 ला लागलेला पहिला धक्का. वैभवची विकेट पाहण्याजोगी होती. नक्कीच गोलंदाज प्रवीण एक कमबॅक केला. झेल सुटली त्याच्यानंतर थोडीशी दुखापत त्याच्यानंतर आलेला हा राग त्याच्यानंतर वैभवची विकेट. वैभव बॅक टू डग आउट. पहिली विकेट पहिला धक्का कुसुम संघाला लागला गेला वैभवच्या रूपामध्ये. धावा झाले 7 चेंडू झालेत 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवरचे षटक मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 8 सचिनला पाहतो. वैभवची मोठी विकेट. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो वैभव. हिरो चाललाय डगआउटच्या दिशेने. 3 चेंडूचा खेळ असेल. पाहण्याजोगी मॅच पाहायला मिळते आपल्याला. जो याच्यामध्ये जिंकेल तो पहिली सेमीफायनल खेळेल. तो सेमीफायनल पाहण्याजोगी होईल. अ गटातील पहिली सेमीफायनल असेल. जो जिंकेल तो जाईल पहिली सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. अर्थात दोस्ती मैत्री चषक 2025 सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व प्रमुख पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करतो. सर्व कमिटी असेल नक्कीच केबी सर असतील कृष्णाभाऊ असतील सर्व कमिटीने खूप मेहनत घेतली या असून मोठं करण्यासाठी. आज त्या कमिटीचं आपल्याला पाहतोय. कमिटीचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी असेल. चांगला खेळ राहतो. चांगली गोलंदाजी पाहता पाहता डॉट चेंडूला. चेंडू झाले 4 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच वरवेवाडी संघाचं आयोजन गणेश असेल पूर्ण टीम असेल. चांगलं आयोजन पाहायला मिळते आपल्याला. हो यावेळी देखील काय झालंय सेलिब्रेशन पाहू शकता. यष्टा उद्ध्वस्त विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू बॅक. वैभव पोचतोय ना पोचतोय पाठचा. सचिनला देखील डागावरचा रस्ता. महेश वेलकम. महेशचं देखील सहर्ष स्वागत. महेश यादव वेलकम ब्रो. चेंडू झालेत 5व्या चेंडूवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. कॅप्टन कूल मोर्ना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा चोपदार इन ऍक्शन. शेवटचा चेंडू 1 टू गो. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू बाकी असेल. धावा झालेत 7. चांगली विकेट कुसुम संघाला थोडंसं बॅकफुटला टाकलंय की काय पाहूया. शेवटचा चेंडू होती काय. हो यावेळी आडवे बॅट ना झेलचा प्रयत्न. विकेटचा पद. हो ही झेल अशी झेल सोडून चालणार नाही. पकडा कॅचेस जिंका मॅचेस मित्रांनो. वैभव चोपदारची कॅच विकेट झाली असती त्याच्यानंतर एक आलेली धाव तुम्हाला थोडीशी मागात पडू शकते. पहिली षटकाची होती समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचलोय 8च्या घरात. विकेट झाले 2. 8 धावा विकेट 2 महत्वाच्या विकेट. वैभव एका साईडला. सचिनची विकेट. वैभवची विकेट. कुसुम संघ देखील कमी नाही अजून. सचिन आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतो. सॉरी सचिन असेल इन ऍक्शन. खेळ चांगला राहिला पाहिजे. दोन्ही टीम्स थोडीशी विशाल काळजी घ्यायची होताची. त्याच्यानंतर खेळायला जायचं प्लीज विनंती असेल मित्रा. नक्की संघासाठी मित्रांनो. संघासाठी पडलं तडलं तरी संघासाठी खेळणं. आपल्या गावाची जर्सी जेव्हा अंगावरती येते ना मित्रांनो तेव्हा खेळण्याची एक जिद्द असते. ती जिद्द आता मैदानामध्ये आपण पाहतोय. एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या हाताला दुखापत होऊन देखील आपल्या संघासाठी उभा राहतोय. संघासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला. काय जपलंय मोर्ना क्रिकेट असोसिएशन तर हे जपलंय मित्रांनो. आपल्या गावचं क्रिकेट जपलंय. काय क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू झाले 6. धावा झालेत 8. कुसरून संघ थोडासा बॅकफुटला पाहतोय. चेंडू असतील 12 पहिल्या इनिंग मधील. वैभवची विकेट त्यानंतर सचिन आलाय. कृष्णाची देखील विकेट थोड्यासाठी झेल ड्रॉप झाली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हनुमंत. सेकंड मॅचचा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हनुमंत इन ऍक्शन. पहिला चेंडू. ओहो या वेळेला ऑफ साईडला दिशा द्यायची होती. पंचांच्या हात थोडीशी कसरत करतोय आपल्याला पाहायला मिळते. पंच सोपन बाबर सांगतात व्हाईट चेंडूची एक धाव असेल. व्हाईट स्वरूपातील एका धावेने धावफलक पुढे ढकलतय. जाऊन बसतोय 9च्या घरात. 9 ऑन द स्कोर बोर्ड. हनुमंतला कमबॅक करावा लागेल.
हो यावेळी जसा फटका खेळावा तसा तर खेळून काढला क्षेत्र असेल विकेट. हो आता झेल ड्रॉप होणार नाही, आता झेलची संधी नाही मिळणार. कृष्णाला एकदा संधी मिळली, दुसरी संधी दिली जाणार नाही. विकेटचं पतन. फलंदाज कृष्णा चोपदार बॅक टू द डगआउट. पहिली झेल सुटली असं वाटलंय काय कृष्णा थोडासा महागाला पडू शकतो, पण कृष्णाची देखील विकेट आले. कृष्णाची मोठी विकेट आले. त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये चाललाय हा लीडर फलंदाज. रमेश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. रमेश 11 जर्सी नंबर. थोडासा कृष्णाची एक झेल ड्रॉप झाली, त्याच्यानंतर विकेट आले. सचिन आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतो. सचिनला धावफलक लागलं पाहिजे, धावा वाढल्या पाहिजे, षटकार चौकाराची थोडीशी आक्रमकता केली पाहिजे कुसुम संघाने. वैभवची विकेट आले, त्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला. नक्कीच अध्यक्ष ज्यांच्यामुळे आज हे असून उभं राहिले असं आमचे नवीन अध्यक्ष माननीय श्री दादा, वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. आमच्या पाठीचे सारखे उभे असणारे आमचे अध्यक्ष, लाडाचे अध्यक्ष म्हणून ज्यांना आम्ही ओळखलं होतं अशा अध्यक्षांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. अध्यक्ष आले, त्याच्यानंतर 4 धावा. नवीन फलंदाज गेला, त्याने ठोकल्या 4 धावा. ही चुकी करून चालणार नाही मित्रांनो, क्षेत्ररक्षणाकडून चुकी झाली. त्याच्यानंतर 4 धावेंचा मोहरा. 4 धावेने धावफलक पुढे ढकलतंय, जाऊन पोहोचतोय डबल डिजिट. 13च्या घरात 13 झालेत. चेंडू झाले 2 धावा झाले 13. बॅटल पाहण्यात जोगं होते. रमेश आला, रमेश पहिल्या चेंडूवरती 4 खेळलाय. हनुमंतला कमबॅक करावा लागेल. तिसरा चेंडू. हो यावेळेला ऑन साईडला फटका बसला की काय क्षेत्र असेल. हो झेल नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. एकाने एक धाव. सचिनने थांबवले. सचिनला माहिती आहे मला एक देखील चेंडू आलेला नाही. सचिनने थांबवले एकाच धावेवरती. एका धावेने धावफलक पुढे ढकलतंय, जाऊन पोहोचतंय 14 लॉस ऑफ द 3 विकेट्स. 14 झाले. सायकलला फलंदाज ज्याच्या नावाचा बोलबाला असतो पॅटर्न तालुक्यामध्ये असा एक फलंदाज सचिन. इन ॲक्शन ऑन ट्रॅक. चेंडू झाले 3. हनुमंत देखील कमी नाही. हनुमंत देखील कच्चे गुरु का चेला नाही आहे. तो देखील पहिले मॅच का मॅन ऑफ द मॅच आहे. तोच हनुमंत इन ॲक्शन. राईट ऑफ द विकेट. 4था चेंडू. हो यावेळी जेवढं कौतुक केलं त्याच्यापेक्षा चांगला चेंडू हाताळला की काय. हो येतोय डॉट चेंडू. काय गोलंदाजी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. डॉट चेंडू जे सांगतात चांगला संघ, चांगली बॅटल पाहायला मिळते. अंबरवाडी संघ चांगला खेळ दाखवतोय. पहिल्या ग्रुपमध्ये जो संघ चांगला खेळ दाखवेल तो संघ जाईल बक्षीस पात्रासाठी. काय होतं पाय 2 to go. हो यावेळी सचिन देखील कमी नाही. सीधी बॅट, नो बकवास. हो यावेळेला कुसरून संघाच्या बाजूने थोडस नशीब खातंय की काय, नशीबची थोडी साथ भेटत नाही कुसरून संघाने. वैभवचा फटका होता तो देखील 4 धावेंचा होता. आता सचिनचा फटका थोडासा खांबाला लागला, त्याच्यानंतर आतमध्ये आला. कुसरून संघ थोडासा नशिबाच्या बाजूने थोडासा बॅकफुटला जातो की काय. धावा झाले 2 पुढे ढकलले, जाऊन पोहोचतोय 16 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. हनुमंतने चांगली गोलंदाजी केली, चांगली होर पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. फुल टॉसला सचिन तोडला चढणार नाही. गब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार टेक. सचिन सेट ऑन फायर. काय पटका सजवलं, क्वालिटी. जसं म्हटलं होतं ना मित्रांनो, भीड़ में लगे तो उसे धक्का कहते, गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते, और गेम में पलटवार लाए उसे हुकुम का एक्का कहते. मित्रांनो असाच काहीतरी फटका होता सचिनच्या बॅट मधून. क्वालिटी ब्रँड काय होता ना तो सचिनने दाखवला. A1 क्वालिटीचा A1 ब्रँड. 6 धावफलकाने भरारी घेतले, जाऊन पोहोचले 22 ते 22 धावा. चला स्पीडअप करा उंबरवाडी संघ मित्रांनो, थोडा स्पीडअप करा. 22 झालेत. कम से कम अजून 10 ते 12 आलेला मॅच पाहण्याजोगी होईल. उंबरवाडी संघ देखील बॅटिंग ऑर्डर चांगला असेल. हनुमंत असेल, अजून चांगली बॅटिंग पाहायला मिळेल त्याच्याकडून. सचिन देखील असेल, सचिनची देखील बॅटिंग अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. संघासाठी उभा असेल, संघासाठी भार घेतलाय, खांद्यावरती भार घेतलाय कुसून संघाचा. वैभवची विकेट आली, त्याच्यानंतर सचिनने मैदानाच्या आतमध्ये स्वतःची जबाबदारी दाखवली. षटकार ठोकला, चौकार ठोकला, मॅच मध्ये कमबॅक झालाय. नवीन गोलंदाज इन ऍक्शन. ओव्हर क्रमांक 3 मध्ये विशाल आलाय. स्टॅकिंगला फलंदाज रमेश. ओहो या वेळेला अंगावरती टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन जातो की काय. हो पायच्या स्वरूपातील एक धाव. एका धावेने धावफलक पुढे ढकलतय रमेशला. कुठेतरी सचिनला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवावं लागेल, कारण सचिन असा फलंदाज आहे ना, तो 3 ला 3 षटकार देखील ठोकू शकतो. तो सचिन इन ऍक्शन. रमेशला कुठेतरी सचिनला स्ट्राईकला आणावं लागेल. एक धाव आले, चेंडूच राहिलेत 5. पहिले इनिंग पाहण्याजोगी पाहायला मिळते. ओहो या वेळेला अशी चुकी चालणार नाही. रमेशला सांगितलं होतं सचिनने एक धाव दे, त्याच्यानंतर विशेनला टाकलेला वेगवान चेंडू या स्टँडवरती जाऊन आदळतो. विकेटचं पतन. रमेशला डग आउटच्या दिशेने छोट्या छोट्या पावलांनी यावं लागतंय.
मोठी विकेट मित्रांनो. चेंडू राहिले 4. सचिनला स्ट्राईक एंडला ठेवणं गरजेचं असेल. वैभवनं काहीतरी असाच कानमत्र दिला असेल. सचिनला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं असेल मित्रांनो. चेंडू राहिले 4. धावा झाले 23. 23 झालेत. महत्वाची मॅच पाहण्यात जोगी मॅच होते की काय. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला काय असतो ना तो पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो जाईल सेमीफायनल 1 साठी खेळण्याला. पाहण्याजोगी मॅच असेल. जो वरतून संघ गेला त्या संघाचं आपल्याला नाव पाहायला मिळतंय. नक्कीच काही संघ यंग टॅलेंट जो संघ गेल्या सेमीफायनल साठी दाखल झालाय. काही संघ विशाल वरंडे इन ऍक्शन नाही आज पाहायला मिळते. पाटण तालुक्यात त्यांचा संघ देखील गेला मेगा फायनल साठी. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील विशाल वरंडे यायचा इन ऍक्शन. सर्व टीम्स बापू देखील पाहायला मिळतोय आपल्याला. बापू देखील आज इन ऍक्शन नसेल त्याचा देखील सहर्ष स्वागत मित्रा. ओहो यावेळी फटका चांगला ऑफ साईडला. काय सुरेख फटका. नवीन फलंदाज केला कव्हर ड्राईव्ह. विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका. चेंडू चाला सीमा रेषा पार. दन दन करत 4 धावेंसाठी. 4 धावेने धाव फलक पुढे ढकलतय जाऊन पोहोचतोय 27 धावा. काय बॅटल पाहायला मिळत आहे. नक्कीच आरदेव संघ कॅप्टन कूल आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमचा देखील खेळ चांगला राहिला. नक्कीच बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील असतील मित्रांनो. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहण्याजोगा आहे. हो हो यावेळी तसाच फटका तसाच डिरेक्ट. चेंडूला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा जाईल की हो हो. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतले बाउंड्री लाईनची भेट. बॅक टू बॅक 2 चौके. कुसरून संघ काय पाहिलं असं वाटलं की तो चौका सचिनचा गेल्याने जर मला वाटलं की नशीब बाजूने नक्की नसीब नसेल बाजूनं. आम्हाला आमच्या मनगटावरती विश्वास आहे. 2 चौके नवीन फलंदाज गेला अनिकेत करून दाखवलाय. बॅक टू बॅक 2 चौके. 2 to go. 2 चेंडू बाकी असतील. काय पाहायला मिळते आपल्याला बॅटल. अनिकेत कव्हर ड्राईव्हचा बादशाह कुसरून संघाचा कव्हर मास्टर म्हणून ओळखला झाला ना. अनिकेत इन ऍक्शन. 400च्या स्ट्राईक न खेळतोय असा अनिकेत पाहायला मिळते. 5वा चेंडू. हो यावेळी गोलंदाजाने थोडीशी कसरत केली. ऑफ साईडला फटका येत होता त्याच्यानंतर ऑन साईडला टाकला. त्याच्यानं व्हाईट +1. तब्बल 2 धावा आता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. उंबरवाडे संघ थोडासा बॅकफुटला जातोय की काय. धाव फलक जाऊन पोहोचलोय 33. पाहता 33 धावा झाले. 2 to go. हो यावेळी नाही. यावेळी गोलंदाजाने कमबॅक केला. एक धाव हो हो ही एक धाव. छोटे एक धाव. सचिनला स्ट्राईक एंडला आणलं जातं. विकेट झाली तरी काही हरकत नाही. कुसुम संघ सचिन स्ट्राईकला आलाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चला कुसुम संघ पळत जायचं मित्रा. 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल. सचिनने चेंडू फेस केलेत कमीत कमी धावा जास्त खेळत असा सचिन इन ऍक्शन पाहायला मिळतो आपल्याला. स्वतःकडे स्ट्राईक घेतले. अनिकेतसाठी टाळ्या. अनिकेत वरती मारलेली थाप. वैभव असेल आपले कृष्णाभाऊ असतील ही महत्वाची थाप असते मित्रांनो. आपल्या संघाच्या खेळावरती थाप प्रेमाची थाप काय असते ना ते दाखवले अनिकेतने. 2 चौकार महत्वाचे होते अनिकेतचे. येलो कॅप मध्ये खेळत होता. चांगला बॅटल पाहायला मिळेल. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. 33 झालेत. बॅट्समन सचिन आलाय त्याच्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 1 to go शेवटचा चेंडू. विशाल हो स्ट्राईक घेतली त्याच्यानंतर थोडासा वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय डॉट चेंडू. एका धावेने एक धाव बॉल पुढे ढकलते जाऊन बसतोय. 34. 34 झालेत. 18 चेंडू 35 धावांचं समीकरण असेल. साधं सोपं समीकरण नसेल कारण कुसुम संघ बॉलिंग अटॅक चांगला जातो. हारीच असेल वैभव असेल आणि कृष्ण असेल. चला स्पीडअप करायचं तिन्ही संघ. नेक्स्ट मॅच कायर संघ कुठेही जायचं नाही. जसा इथे जो संघ जिंकेल तो कायर संघासोबत फाईट करेल. युवा टॅलेंट संघ कायर संघाला संधी असेल. नवीन संघ आपल्याला बक्षीस पत्रामध्ये जाताना पाहायला मिळेल का काय होतोय पाहूया. जो संघ जिंकेल तो कायर संघासोबत फाईट करेल. पाहण्यात जोगी फाईट असेल ती. कायर संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन. काय खेळ राहिला. एका साईडला अजय हनुमंत असेल. बॉलिंग अटॅक तगडा असतो कायर संघाचा. तो संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनल साठी. चला कृष्णाभाऊ थोडा स्पीडअप करा होता. खूप विलंब झाला. आपल्याला अजून अ गट खेळवायचा बाकी असेल. अजून ब गट देखील पूर्ण बाकी असेल मित्रांनो. थोडासा स्पीडअप करायचं. संध्याकाळच्या सत्रामध्ये 2-2 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या जातील असं वाटलं होतं की सकाळी थोड्याशा लेट मॅचेस झाल्यात. नक्कीच आपले अध्यक्ष माजी अध्यक्ष बबनजी वरेंडे साहेब त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दादा आम्हाला प्रेमाची थाप देणारे बबन दादा त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. उंबरवाडी संघाला 18 चेंडू 35 धावांचं समीकरण असेल. जो संघ जिंकेल तो जाईल सेमीफायनल साठी. चला 55 वर थोडासा स्पीडअप करायचंय.
नक्कीच आपण घर बसल्या मॅचचा आनंद घेतो, घर बसल्या आपण मॅच पाहतो, टीव्हीवरती पाहतो, मोबाईलवरती पाहतो, जे आपले युट्यूबचे ज्यांनी चांगला खेळ दाखवला असे की स्कोर आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून चांगली मॅच पाहतो घर बसल्या. लाईव्ह टेलिकास्ट HD पाहतो, असेच आपले लाईव्हचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते की स्कोरर म्हणून ज्यांची चांगला भूमिका पाहायला मिळते, कॅमेरा वर्क पाहायला मिळते. हार टुर्नामेंटला त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळतो, चांगला बॅटल पाहायला मिळतं, कॅमेरावर चांगला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा बॅटल. दोन्ही उंबरवाडी संघ 18 चेंडू 35 धावांचं समीकरण असेल. चला उंबरवाडी संघ थोडा स्पीडअप करा मित्रांनो, सलामीवर पाठवायचे आहेत. 18 चेंडू 35 धावांचं समीकरण. मोना क्रिकेट असोलमध्ये चांगली स्पर्धा पाहतोय आपण, अर्थातच मैत्री जपणारी स्पर्धा, अर्थात मैत्री चषक 2025 मैत्री जपणारी स्पर्धा, पाहण्याजोगी स्पर्धा पाहतोय आपण. नक्कीच नागेश भंडारे आपल्याला पाहतात व्हिडिओ कॉलमध्ये, त्यांचं देखील सहकार्य चांगलं असतं. मला मित्र म्हणून ज्यांची चांगली भूमिका निभावत नागेश भंडारे, आज इन ऍक्शन नसतील मित्रा, तुला देखील मिस केलं जाईल. नक्की सचिन शेळके तुमचं देखील वेलकम, सहर्ष स्वागत सचिन शेळके, धन्यवाद. थोडं मीटिंगला तुम्ही थोडंसं लेट केलं मित्रा. चला आपण मैदानाच्या दिशेने सलामी चालले मैदानाच्या चेंडूमध्ये आतमध्ये. 18 चेंडू 25चं समीकरण. पाहतो तेवढं सोपं नसेल कारण बॅटल पाहण्याजोगे. वेलकम अर्जुन, वेलकम विकास शेळके, तुमचं देखील सहर्ष स्वागत. इन ऍक्शन पाहायला मिळतील विकास आपल्याला, अर्जुन असेल. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हार्डर फलंदाज उंबरवाडी संघाचा हनुमंत एका साईडला असेल तर दुसऱ्या साईडला महेश असेल. पाहण्याजोगे बॅटल होईल. बॉलिंग अटॅक देखील तगडा असतो कुसूर संघाचा, तोच बॉलिंग ट्रॅक वरती हरीश, ज्याच्या नावाचा बोलवाला बेस्ट बॅट्समन होऊन देणे किती सारे किताब आपल्या नावावरती केले असा एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हरीश पाऊलपेच्या षटकामध्ये किती धावा देईल, किती धावांचा रोग लावेल, पाहण्याजोगे होईल बॅटल. हनुमंत देखील कम नाही, हम देखील कच्चे गुरु के चेले नाहीये. मॅच पाहण्याजोगे होईल. 18 चेंडू 25 समीकरण. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय. ओहो, पहिला चेंडू जेवढं कौतुक केलं त्याच्यापेक्षा तगडा फटका होता. पंच 6 निशा करतात, पंचाने 6 निशा केली. त्याच्यानंतर काय पाहतोय आपण, पाहता चेंडू निघून जाते काय. हो, बिग 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 षटकार. काय फटका सजवला यार. कव्वर ड्राईव्ह, कव्वरच्या डोक्यावरून पाहण्याजोगा देखना पडका. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता आपण मित्रांनो की स्कोररच्या माध्यमातून पाहण्याजोगा फटका होता. हनुमान छोटा पॅकेट बडा धमाका का म्हटलं होतं मित्रांनो. दोन्ही संघ बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. पहिला चेंडू 6 धावा. संघाचा श्री गणेशा 6 झालाय. काही संघ आलाय किला आलाय. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ येईल आमच्या जो फाईट करायला. हरीश देखील कच्चे गुरु का चेला नाही. हो हो, यावेळी कॅपने काला खेळून चेंडू निघून जातोय. क्षेत्र असेल, पाटला करतोय चेंडू घेऊ क्षेत्र, चेंडू घेऊ क्षेत्र. चल हो हो, ही ते क्षेत्र बॅटल जिंकतोय काय. क्षेत्र नाही तर चेंडू न बॅटल जिंकलाय. चेंडू निघून जातोय. सुररेख 4 धावांसाठी पाहण्याजोगी मॅच. काय होतंय मित्रांनो. 35चं समीकरण. छोटा पॅकेट बडा धमाका. 18-35चं समीकरण. चेंडू झाले 2, धावा झाले 10. वैभव चोपदार थोडस क्षेत्ररक्षण हलवतोय, थोडासा एसटीच्या पाठून कुठेतरी सूत्र हलवतोय की काय वैभव चाललाय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. वैभवला माहितीये मी असेल थोडीशी सूत्र हलतील. काय होतंय पाहूया. कमबॅक होईल का कुसूर संघाचा. असं वाटलं होतं मॅच सोपी नसेल, पण उंबरवाडी संघ सोपी करून घेतोय की काय. पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार. हरीशने कमबॅक करणं गरजेचं असेल मित्रा. चेंडू झाले 2, 4 चेंडूचं समीकरण बाकी असेल. तिसरा चेंडू हनुमंत ऑन स्ट्राईक. ओहो, वैभव पाटी आला. थोडासा वैभवचा दबाव की काय. वैभव आला पाटी, त्याच्यानंतर आला डॉट चेंडू. हरीश देखील कच्चे गुरु का चेला नाही. त्याने देखील किती किताब आपल्या नावावरती केलेत मित्रांनो. हरीशने देखील चांगला बॅटल, हरीश देखील चांगला गोलंदाज जाणला जातो मित्रा. चेंडू झाले 3, धावा झाले 10. बॅटल पाहण्यात जोग होतोय. समीकरण असताना 35चं काय होतं पाहूया. ओ यावेळेला फटका सजवला जाईल, होईल ते क्षेत्र असेल. विकेट
हो झेल ड्रॉप, नशीब बाजूने नाही की काय कुसरून संघाचं आज नशीब थोडस धूळ खातंय की काय. काय होतंय मित्रा, झेल सुटली कोणाची, झेल सुटली हनुमानची. गणेश विसुरुके तुमचं देखील वेलकम. गणेश सुरू यायचंय मित्रा. काय होतंय, चेंडू झाले 4, झेल ड्रॉप, कुणाची झेल, हनुमानची झेल ड्रॉप झाले. ही झेल नाहीतर ही मॅच होती की काय. पकडा कॅचेस जिंका मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो. चेंडू झाले 4, 2 सेकंडला फलंदाज महेश ऑन स्ट्राईक. ओहो महेश देखील कच्चे गुरु का चला कॅपने. चला चेंडू रिकाम्या जागा 12 होईल की काय. ओहो क्षेत्ररक्षण पाहण्याजोगं झालं एकदा वेगाने. दुसरी धाव देखील केली जाते. यष्टीरक्षणानं क्षेत्ररक्षण पाहण्याजोगं असतं. कुसुम संघाचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण लाजवाब झालंय. जिथे 4 होत्या तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 2च दिल्या. 2ने धाव फलक पुढे ढकलते, जाऊन पोहोचते 13. 13 धावा. बॅटल पाहण्याजोगं होते, पाहण्याजोगी मॅच होतोय. क्वालिटी क्रिकेट क्वांटिटी काय असताना तो फलंदाज दाखवतोय. ओहो बॅटची काढा, थोडासा चेंडू हवेमध्ये चाललाय. पहिल्या षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकात धावा येत आहेत 14. 14 धावा. पॉवर प्ले षटकाचा समाचार घेतो नक्कीच विठ्ठल येडगे. वेलकम मित्रा, सहर्ष स्वागत. इन ॲक्शन विठ्ठल देखील पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच चांगला खेळ त्याचा राहतो. छोटा पॅकेट बडा धमाका जर्सी नंबर 8 विठ्ठल इन ॲक्शन असेल नेक्स्ट मॅच साठी. समीकरण बदललंय, काटा बदललाय, कोण बदललाय, मॅच मध्ये पाहण्यासारखी झालंय. समीकरण झालंय 14 आलेत. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे. कुसुम संघाला वाटलं 35 आल्यात, मॅच पलटते की काय आज आपल्या बाजूने. उंबरवाडी संघ देखील आता थांबायचं नाव घेत नाही. उंबरवाडी संघाला देखील माहित आहे मॅच पाहण्याजोगी होईल. जर इथं कुसुम संघात जिंकला ना, कायर संघ बोलेल लाजवाब. कुसुम संघासोबत खेळण्याची संधी येईल, कारण कुसुम संघाने एकदा पूर्ववत केले कायर संघाला. बदला होईल, काय होतं पाहूया. कोसराळ संघ जिंकेल, कोणता संघ येईल काही संघासोबत. वैभव आला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्वतःच्या अंगावरती जबाबदारी घेतली वैभवने. हनुमंत असेल स्ट्राईकला. 500च्या स्ट्राईकिंगने हनुमंत खेळतोय. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 2 मधला. ओहो हनुमंतचा स्ट्राईक रेट नाही तर हनुमंतची बॅट स्विंग झाले. विकेट. ओहो यार काय होतंय मित्रा, कॅच ड्रॉप, नशिबाची साथ नाही. खुसरून संघ नशिबाची कॅच नव्हती. झेल खाली पोचला, त्याच्यानंतर थोडस ऊन आले की काय डोळ्यावरती नशीब. थोडस नशीब झालंय, थोडस नशिबाची साथ नाही. कुसुम संघ हनुमंतला जीवदान 2-2 1-1 नाही तर 2-2 संधी जीवदान भेटलेत. हनुमंत जीवदानचं संधीचं सोनं करेल का मित्रा. पहिल्या चेंडूवरती जीवदान झालंय, जीवदान भेटलंय. पाहण्याजोगं होतंय, काय होतंय पाहूया. थोडीशी कसरत करावी लागेल. धाव फलक 2ने पुढे ढकलते, जाऊन बसते 16. बॅटल पाहण्याजोगं होतंय. वैभव पाहतोय राईट ऑन तो विकेटने. चेंडू झाला 1 धावा झालेत 16. ह्या चेंडूमध्ये पाहण्याजोगी मॅच ह्या षटकामध्ये जेवढा धावा येतील तेवढा करावे लागतील उमरवाडी संघाला. हो कट करायचा होता. वेग एवढा होता की हनुमंतला चेंडू पाहता निघून जातोय. नाकाला फोन का नाही दिले. मातीचा सुगंध काय असतो ना तो हनुमंतला दिला. वैभवचा वेग पाहायला मिळतोय. वेगाचा बासरा कुसरून एक्सप्रेस म्हणून ज्याने आपल्या नावाची ओळख केली. उबरदास सितारा ज्याने नावाचा आपला बोलबाला केला. बॅटिंग करतो, गोलंदाजी करतो, यष्टीरक्षक करतो, क्षेत्ररक्षण करतो, असा एक ऑलराऊंडर वैभव चोपदार इन ॲक्शन. काय चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता येते. हनुमंत देखील कमी नाहीये. त्यानं 2 षटकार 1 चौका ठोकला. तोच हनुमंत ऑन स्ट्राईक. ओहो पटका पुन्हा एकदा पसलंय काय. आता झेल होईल काय, नवी क्षेत्ररक्षण तिथं असेल. हो आता चुकी होणार नाही. एकदा जीवदान, 2दा जीवदान. कुसुम संघ तिसऱ्यांदा जीवदान देणार नाही. हनुमंतची विकेट. मोठा गडी मोठा मासा. बॅक टू फलंदाज हनुमंत. बॅक टू द डग आउट. मोठा मासा मोठा गडी. पाहण्याजोगी मॅच. मोठा फलंदाज हनुमंतची विकेट महत्वाची होती. हनुमंतचा फटका बसला. कुसरून संघाचा वैभवने मॅच मध्ये कमबॅक करून दिला. हारिसला धावा आल्या, त्याच्यानंतर हनुमंतला नाही तर वैभवने कमबॅक करून दिलाय. धावा झालेत 16. चेंडू झालेत 3. ओव्हर क्रमांक 2 चालू असेल. एक मोठा फटका आला ना थोडीशी मॅच उंबरवाडी संघाच्या बाजूने होईल. थोडस धावा येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. काय होतंय पाहूया. मॅच पाहण्याजोगी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रणजित देखील कमी नाही. रणजित नावावरती देखील मोठे मोठे फटके नावाजले जातो तोच रणजित. ज्याच्या बॉडीमध्ये नाही तर ज्याच्या मनगडामध्ये ताकद असते तोच रणजित इन ॲक्शन. चाललाय. चेंडू असतील 3. समोर फलंदाज देखील गोलंदाज देखील तेवढाच वेगवान असेल. वैभव. चेंडू झाले 3. धावा झाले 16.
ओहो चेंडू काय पाहतोय आपण, बॅट निघून जातोय. बॅटची कडा घेतली, आपली उचलली, थोडीशी आपली नाकारली. पंच असतील आपले, चांगले पंच पाहायला मिळते आठवले संघाचे. आठवले संघ जिथे कमी असेल तिथे आठवले संघाचे क्षेत्ररक्षण असतात, कारण आठवले संघामध्ये 3-3 टीम्स खेळल्या जातात मित्रांनो. एका गावामध्ये 50 मुलं एका टुर्नामेंटला पाहतो आपण. आठवले संघ देखील आठवले गावामध्ये दम असतो, तोच आठवले गाव पाहतोय आपण. हो यावेळी फटका कव्हर ड्राय होता, फटका पसला काय रणजीतची विकेट. हो हो यावेळी फेकी तर केली होती. वैभवला थोडासा दुखापत झाली का पाहिजे मित्रा, कारण वैभवला दुखापत झाले म्हणजे कुसूर संघाला दुखापत झाले असं होईल. वैभवची थोडीशी काळजी घ्यायची. चेंडू झाले 4 टू गो. नक्कीच आपल्यापर्यंत गणेशने पोहोचलो, ज्याने आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज दिलेत. 5 झालेत 1 टू गो. ज्याने आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज दिलेत तेच आपल्याला पाहता मिळतात. आटोली गावचे एक न्यू टॅलेंट विजय बने, ज्यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी दिलेत असे पाहायला मिळत आहेत. नक्कीच 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. गणेश आपल्यापर्यंत पोहोचतोय. कोणी काय दिलं, कोणी ट्रॉफ्या दिल्यात, कोणी मॅच साठी काय दिले, ते सहकार्य सर्व सहकार्यांचे सहर्ष स्वागत करतो. यावेळी देखील फटका पासलाय वैभवची. हो पाहण्याजोगी होते मित्रांनो. वैभवचं सेलिब्रेशन पाहू शकता. वैभव नाही हा कुसरून संघाचा तलवार आहे, कुसरून संघाची शान आहे मित्रांनो. विकेट झाली, त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. वैभवने दुसरं षटक स्वतःच्या हातामध्ये घेतलं. काय लाजवाब षटक होतं. 2 षटकानंतर धाव फलक थांबले फक्त आणि फक्त 17 धावेंवरती. आता समीकरण असेल चेंडू असतील 6 आणि धावेंची गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू 18 धावा 3 षटकार. कोणता फलंदाज मारेल? मला तर वाटतं हनुमंत असलेला मॅच बनली असते. हनुमंतने स्वतःची विकेट थोडीशी थांबून खेळली असते ना मित्रा, मॅच झाली असती. मॅच होईल काही सांगता येत नाही. तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो इंडिया बांगलादेशची मॅच. बांगलादेशने थोडंसं इंडियाला हलक्यात घेतलं, त्याच्यानंतर 3 धावा आल्यात. तर इंडियाने थोडंसं बांगलादेशला हलक्यात घेतलं सुपर ओव्हरमध्ये. ती मॅच देखील पाहण्याजोगी होती मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणालाही हलक्यात घेऊ नका, मॅच पाहण्याजोगी होईल. 6 चेंडू 18चं समीकरण काय होतं पाहूया. सेकंडला फलंदाज असेल आपल्याला पाहायला मिळतोय रणजित असेल. रणजित देखील कच्चे गुरु का चेले खूप सारे सामने जिंकून दिलेत हुंबरवाडी संघाला. तोच रणजित होती. गोलंदाज वैभव कृष्ण पाहतोय. ओहो ह्यावेळी पटका आलाय की काय, आलाय की हो निघून जातोय. काच के टुकड़े कभी हीरा बन नहीं सकते, बहुत आए और गए सब रंजीत नहीं बन. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते, गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते, और गेम में पलटवार लाए उसे हुकुम का एक्का कहते. रणजितने गेम मध्ये पलटवार आणला की काय काय होतंय मित्रांनो. मी पहिलंच बोललो होतो इथे ना क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. क्रिकेटमध्ये कोणाला हलक्यात घेऊ नका. 18ची गरज होती 6 आल्या, 12ची गरज असेल 2 मोठे फटके मॅच हुंबरवाडी संघ. 1 डॉट चेंडू दबाव असेल काय होतं या 5 चेंडू 12 धावा 5 चेंडू. दुसरा चेंडू हो यावेळी फटका तर सुरेख असेल तिथं असेल. हरीश वेगाने 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो दुसरीचा प्रयत्न. हो ही विकेट अशा चुका करून चालणार नाही हुंबरवाडी संघ. रणजित नाराज असेल. रणजितची विकेट रनआउटच्या स्वरूपात लागलेला धक्का काय होतंय. थोडासा नाराज असेल रणजित. काय झाले पाहण्याजोगं होतंय. रणजितची विकेट षटकार आला, रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. 1 धाव आली. एका धावेने धाव फलक पुढे ढकललंय, जाऊन पोचतंय 24 धावा. रणजित नाराज असेल. रणजितला माहित आहे मला स्ट्राईक जर भेटली असते ना मॅच झाली असती. काय होतंय पाहूया. वैभवने देखील कान मंत्र दिले. वैभवला देखील माते क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. कोणताही फलंदाज येऊ शकतो, कोणताही फलंदाज षटकार चौकार मारू शकतो मित्रांनो. चेंडू असतील 4 धावेंची गरज असेल ती म्हणजे 11. 4 चेंडू 11ची समीकरण. षटकार येणं गरजेचं असेल. काय होतंय पाहूया. रणजितची विकेट आली. रणजित नाराज असेल. पाहण्यात जोग बॅटल होतोय. जो संघ जिंकेल, काही संघ देखील नजर लावून बसलाय कोणता संघ जिंकेल, कोणता संघ येईल आमच्यासोबत फाईट करायला. ते असेल सेमीफायनल. काही संघ देखील युवा टॅलेंट युवा संघ म्हटला तो. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल काही संघाला. चांगला संघ मजबूत संघ मानला यावर्षी आपल्या देवीच्या नावाने जो संघ बनलाय मजबूत संघ मानला जातो. पाहतोय बॅटल आपण. हो यावेळी स्विच हिट केला जातो. वेगाने 1 धाव पूर्ण केले. स्ट्राईकला ठेवतो की काय. हो नवीन फलंदाज स्ट्राईकला. हो ही चुकी. जर रणजितला स्ट्राईकला ठेवला असताना मॅच झाली असते. आता समीकरण बदललं, काटा बदलला, कोण बदलला, मॅच मध्ये काय होतंय. मॅच पाहण्यात जोगी झाले. आता समीकरण पाहतोय फक्त आपण 3 चेंडू 10चं समीकरण.
एक षटकार मॅच हुंबरवाडी संघ, एक डॉट चेंडू मॅच कुसून संघ. पाहतोय काय होतोय बॅटल. फुल टॉसला मिस, त्याच्यानं टप्पा चुकीचा, थोडीशी दिशा चुकीची, पंचरस कसरास करतात नक्कीच इन ॲक्शन. गणेश तुझं देखील सहर्ष स्वागत असेल मित्रा. पांढरेवाडी संघाची चांगली एंट्री पाहायला मिळते, नवीन जर्सी नवीन जोश. पांढरेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळते, इन ॲक्शन पाहायला मिळेल. पांढरेवाडी संघ आनंद असेल आपल्याला पाहायला मिळतोय, ओमकार असेल नक्की. सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो. हो बॅट तर स्विंग केले, तर कुठेतरी कृष्णा भाऊने गोलंदाजी चांगली केली. कृष्णाला माहिती आहे अशा मॅचेस कशा काढायचे असतात. पहिला षटकार आला, पहिल्या षटकाराने थोडंसं डोक्याला हात लावले कुसूर संघाने, पण त्याच्यानंतर कमबॅक केलाय कृष्णाने. समीकरण बदलले, काटा बदललाय, कोण बदललाय. 2 चेंडू 10 धावा, एक षटकार, मॅच परत कमबॅक होईल. काय होतोय पाहिजे 5वा चेंडू. ओहो स्टेट ड्राईव्ह झेल, विकेटचं पतन. ही झेल नाही तर ही मॅच असेल कुसुमच्या बाजूने. एका समित चेंडूचं समीकरण असेल. चला जायचंय नवीन फलंदाज, थोडं स्पीडअप करा मित्रा. कुसूर संघाचं काय लाजवाब खेळ असेल. प्रत्येक संडेला कुसूर संघ आपल्या नावाची छाप सोडतो यार मित्रांनो. कुसूर संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. ज्या संडेला ज्यांनी एंट्री केली त्या संडेला तो संघ टॉप 2 मध्ये गेलाय. असा एक संघ वैभवची टीम असेल, कृष्णा असेल, हरीश असेल, स्वतःचा संघ मजबूत बनवलाय. असा संघ मजबूत बनत नाही मित्रांनो, थोडीशी कसरत करायला लागते. विचार केला ना, मी तुम्हाला किस्सा सांगतो. कुसूर संघाला सकाळी 6 वाजता प्रॅक्टिस करतो मित्रांनो. कसं मित्रांनो प्रॅक्टिस करा, संघाला टाइम द्या. प्रॅक्टिस करेल ना तुमचा संघ टॉप मध्ये दिसेल मित्रांनो. कृष्णा असेल, हरी असेल, स्वतःची मेहनत. वैभव देखील प्रॅक्टिस करतो मित्रांनो. 6 ला उठून प्रॅक्टिस करणं मोठं अवघड असतो. प्रॅक्टिसचा नजारा पाहायला मिळतो. कुसूर संघ हार्ड लक बॅड लक हुंबरवाडी संघ विन होताना पाहायला मिळतो. अर्थातच आई मळाई देवीचा त्याच्यावरती आशीर्वाद असतो. असा एक संघ आई मळाई देवी कुसूर संघ टॉप सेमीफायनल मध्ये जातोय. पहिली सेमीफायनल असेल. एका साईडला काहीर संघ, दुसऱ्या साईडला आई मळाई देवी कुसूर संघ. मॅच पाहण्याजोगी होईल, बॅटल पाहण्याजोग असेल. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला असेल. एका साईडला असेल अजय हनुमान, दुसऱ्या साईडला असेल, एका साईडला असेल वैभव. मॅच पाहण्याजोगी होईल. उंबरवाडी संघ तुम्हाला देखील शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी मित्रांनो. तुमचा खेळ देखील चांगला होता, नो प्रॉब्लेम. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. यायचं दोन्ही कॅप्टन्स. चला ओरपडे संघ थोडंसं आपला पाठवायचं आहे 12th मॅन इथे थोडंसं लिहिण्यासाठी दादा. नक्कीच ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, ज्याच्या दाव्यावरती राहिला जातोय असा एक फलंदाज.